आशा आहे की तुम्ही चांगले आहात. मी आहे वृषाली. मागील सत्रात आपण चीनबद्दल पाहिलं. चीनवर कोणत्याही वसाहतवादी सत्तेचं राज्य नव्हतं, तर केवळ नावापुरतं स्वातंत्र्य होतं. आता आपण पुढे चालू ठेवू आणि चीनमधील राजकीय पक्ष आणि त्यातील सुधारणा 10वीच्या सामाजिक अभ्यासातून वसाहतीत राष्ट्रीय मुक्ती चळवळींच्या विषयावरून समजून घेऊ. शिकवण्याचे परिणाम. आपण सक्षम असेल. नवीन लोकशाहीची संकल्पना समजून घ्या. चीनमधील प्रमुख राजकीय पक्ष. चीनी क्रांतीच्या इतिहासात चीनमधील जमीन सुधारणा कार्यक्रम खूप यशस्वी ठरला. महत्वाचे शब्द. जमीन कालावधी प्रणाली. एक प्रणाली ज्यामध्ये जमिनीचा मालक जमिनीवर प्रवेश आणि वापर करण्याच्या अटी व शर्ती ठरवतो. कर्जबाजारीपणा. पैसे देण्याची अट. आदिम. अतिशय साधे आणि जुने. एक गरीब शेतकरी जो पूर्वीच्या काळात किंवा गरीब देशांमध्ये थोड्या प्रमाणात जमिनीचा मालक असतो किंवा भाड्याने देतो. जप्ती. जप्ती अधिकाराने एखाद्याची मालमत्ता घेणं किंवा जप्त करणं. जप्ती. आपण संकल्पना नकाशाचं निरीक्षण करूया. मध्ये जेव्हा जपानी लोकांनी चीनवर आक्रमण केलं तेव्हा गुओमिंटांग हे आक्रमण थांबवू शकले नाही आणि त्यांनी स्वतःहून माघार घेतली. प्रदीर्घ आणि थकवणाऱ्या युद्धाने चीनला कमकुवत बनवलं होतं. दरमहा 30% वाढलेल्या किमतीमुळे लोकांना खूप त्रास सहन करावा लागला. या सगळ्यामुळे सर्वसामान्यांचं जीवन पूर्णपणे उद्ध्वस्त झालं. ग्रामीण चीनला 2 संकटांचा सामना करावा लागला. एक पर्यावरणीय संकट, माती संपुष्टात येणं, जंगलतोड आणि पूर. दुसरं म्हणजे जमीन कार्यकाल प्रणाली, कर्जबाजारीपणा, आदिम तंत्रज्ञान आणि कमकुवत दळणवळणाच्या माध्यमातून होणारे शोषण, यामुळे उद्भवलेले सामाजिक आणि आर्थिक संकट. रशियन क्रांतीचा प्रभाव. रशियन क्रांतीनंतर 1921 मध्ये CCP म्हणजेच चीनी कम्युनिस्ट पार्टीची स्थापना झाली. रशियन राज्यक्रांतीच्या यशाचा जगभरात मोठा प्रभाव पडला. रशियाच्या लेनिन सारख्या नेत्यांनी
मार्च 1919 मध्ये कॉमिन्टर्न म्हणजेच कम्युनिस्ट इंटरनॅशनलची स्थापना केली, ज्यामुळे शोषण संपेल आणि जागतिक सरकार एकत्र आणण्यास मदत झाली. कॉमिन्टर्न आणि सोव्हिएट युनियनने जगभरातील कम्युनिस्ट पक्षांना पाठिंबा दिला. परंतु शहरातील कामगार वर्गच क्रांती घडवू शकतो, या पारंपरिक मार्क्सवादी विचाराचं त्यांनी पालन केलं. माओ त्से तुंग हे सीसीपी नेते म्हणून उदयास आले. आपला क्रांतिकारी कार्यक्रम शेतकरी वर्गावर बसवून त्यांनी वेगळा मार्ग पत्करला. जमीनदारी नष्ट करण्यासाठी त्यांनी चीनी शेतकऱ्यांना संघटित केलं. त्यांनी शेतकऱ्यांची फौजही उभी केली. लाखो भूमिहीन शेतकरी सीसीपीच्या नेतृत्वाखालील लढ्यात सामील झाले. त्यांच्या यशाने सीसीपी एक शक्तिशाली पक्ष बनला. माओने इतर नेत्यांप्रमाणे स्वतंत्र सरकार आणि लष्कराच्या गरजेवर भर दिला. त्यांना महिलांच्या समस्यांची जाणीव झाली होती आणि त्यांनी ग्रामीण महिला संघटनांच्या उदयास पाठिंबा दिला होता. त्यांनी एका नवीन विवाह कायद्याचाही प्रचार केला, ज्याने लग्नाला मनाई केली. विवाह कराराची खरेदी किंवा विक्री थांबवली आणि घटस्फोट सोपा केला. कम्युनिस्ट सोव्हिएत पक्षाने 1934 ते 1935 पर्यंत लाँग मार्च केला. जो शांग्सीपर्यंत 6000 मैलांचा खडतर आणि कठीण प्रवास होता. त्यांनी यायांमध्ये त्यांचा नवा तळ उभारला. येथे त्यांनी युद्ध सत्ता संपवण्यासाठी, जमीन सुधारणा करण्यासाठी आणि परदेशी साम्राज्यवादाशी लढण्यासाठी त्यांचा कार्यक्रम पुढे विकसित केला. चीनमधील ही एक यशस्वी घटना होती, ज्यामुळे माओ एक प्रमुख नेता बनला. जपानचे चीनवर आक्रमण. जुलै 1937 मध्ये जपानने 1937 ते 1945 या काळात चीनचा बराचसा भाग ताब्यात घेतला आणि त्यावर कब्जा केला. त्यांनी चीनवर क्रूर वसाहतवादी लष्करी शासन लादण्याचाही प्रयत्न केला. याचा चीनी समाज आणि अर्थव्यवस्थेवर घातक परिणाम झाला. गुओमिंडांग आणि सीसीपी दोघेही आता जपानी आक्रमणाला पराभूत करण्यासाठी
एकत्र येऊन लढण्याचा प्रयत्न करीत आहेत. जपानी माओने चियांगशी सहकार्य करण्याचं मान्य केलं, परंतु दोन्ही नेत्यांनी चीनवरील जपानी आक्रमणाचा प्रतिकार करण्यासाठी एकत्र चालत असताना सहकार्य अस्तित्वात होतं हे कठीण होतं. ही 1945 पर्यंत चाललेल्या पूर्णस्तरीय युद्धाची सुरुवात होती. ऑगस्टमध्ये जपानी लोकांनी अमेरिकेसमोर शरणागती पत्करली. तेव्हा दुसऱ्या महायुद्धाचा तो शेवट होता. ऑगस्ट 1945 मध्ये जपानने अमेरिकेला शरणागती पत्करल्यानंतर गुओमिंडांग आणि सीसीपी यांनी चीनवर नियंत्रण मिळवण्यासाठी युद्ध केलं. अखेरीस सीसीपी चीनच्या मुख्य भूभागावर आपलं शासन प्रस्थापित करण्यात यशस्वी झाले. चीनच्या मध्य आणि उत्तरी भागात तर गुओमिंडांगला तैवानने बेटावर आपलं सरकार स्थापन करण्यास भाग पाडलं गेलं. दक्षिण चीनमध्ये नवीन लोकशाहीची स्थापना 1949 ते 1954 कम्युनिस्टांनी चीनच्या मुख्य भूभागावर नियंत्रण मिळवलं आणि 1949 मध्ये पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना या नावाने ओळखलं जाणारं पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना स्थापन केलं. माओने 1 ऑक्टोबर 1950 रोजी बीजिंगमध्ये पीपल्स रिपब्लिक ऑफ चायनाची घोषणा केली. ही चीनमधील नवीन सरकारची सुरुवात होती. ते नवीन लोकशाहीच्या तत्वांवर आधारित होते. हे नवीन तत्व जमीनदारी आणि साम्राज्यवादाच्या विरोधात असलेल्या सर्व सामाजिक वर्गांची संघटना होती. आता चीनमधील नव्या लोकशाहीतील प्रमुख सुधारणा पाहू. अर्थव्यवस्थेतील महत्त्वाची क्षेत्र सरकारी नियंत्रणाखाली आली. सत्तेत आल्यावर सीसीपीने मोठ्या प्रमाणावर जमीन सुधारणा उपाययोजना सुरू केल्या. नवीन सरकारने महिलांच्या संरक्षणासाठी आणि बहुपत्नीत्वाच्या निर्मूलनासाठी कायदे तयार केले. यामुळे महिलांना नवीन भूमिका स्वीकारण्यास आणि विविध क्षेत्रात पुरुषांप्रमाणे समान दर्जा मिळू लागला. जमीन सुधारणा म्हणजे जमिनीच्या मालकीच्या व्यवस्थेत बदल आणणं. त्या काळात जमीनदारांकडे एकर जमीन होती. आणि छोटे शेतकरी जमीनदारांच्या हाताखाली काम करून त्यांना भाडं देत असत. त्यामुळे त्यांना ही व्यवस्था बदलायची होती. एकोणीसशे 1950 ते 1951 मध्ये 2 वर्षांच्या तुलनेने
शांततेने ग्रामीण परिस्थिती समजून घेण्याच्या आणि शेतकरी संघटना स्थापन करण्याच्या प्रयत्नानंतर जमीन सुधारणा सुरू करण्यात आली. प्रमुख पायऱ्या होत्या: खेड्यात राहणाऱ्या सर्व लोकांची वर्ग ओळख, त्यानंतर जमीनदारांच्या जमिनी शेतकऱ्यांमध्ये जप्त करणं आणि त्यांचं पुनर्वितरण करणं. काउंटीस्तरीय जमीन सुधारणा समित्यांनी पाठवलेल्या कार्यसंघांनी प्रक्रियेत प्रमुख भूमिका बजावली. त्यांच्या मुख्य कार्यांपैकी एक म्हणजे शेतकरी संघटना स्थापन करणं आणि त्यांच्यामधून कार्यकर्त्यांची स्थानिक नेतृत्व पदांसाठी निवड करणं. हे नवे नेतृत्व बहुतांशी गरीब शेतकरी आणि मध्यम शेतकऱ्यांचे होते. शिवाय कार्यपथकांनी सामूहिक बैठका आणि चाचण्यांद्वारे जमीनदारांच्या विरोधात गावं एकत्र केली. आर्थिक सुधारणा कार्यक्रम म्हणून चीनच्या सुमारे 43% लागवडीखालील जमिनीचे सुमारे 60% ग्रामीण लोकांमध्ये यशस्वीपणे पुनर्वितरण करण्यात आलं. जमीन सुधारणांबरोबरच आणखी एक मोठा प्रयत्न म्हणजे साक्षरता आणि राजकीय शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी प्रौढ शेतकरी शाळांची स्थापना. यासोबतच सर्व गावात लहान मुलं आणि प्रौढांसाठी प्राथमिक शाळा सुरू करण्यात आल्या. सीसीपी नियमाने हळूहळू एकलपक्षीय शासन स्थापन केलं, ज्यामध्ये सर्वोच्च नेता किंवा अध्यक्ष यांना सर्व अधिकार होते. विरोधकांच्या सर्व कामांना बंदी घालण्यात आली. अनेक विद्वानांच्या मते या काळात केलेल्या भूसुधारणेमुळे आणि चीनच्या भविष्यातील विकासाचा भक्कम पाया असलेल्या शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणामुळे चीन खूप यशस्वी झाला.